लेकराच्या विनंतीचा मान राखून आदरणीय माई साहेब इथं आल्या, त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। तालुक्याची आन बान शान, कित्येक तरुणांचे प्रेरणास्थान आपले लाडके तेज प्रताप मक्तेदार उर्फ तेजा दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। खंबीर साथ आणि पक्का वादा, रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज। वहिनी साहेब, अहो तुम्ही चला ना वरती। अच्छा, तुमचं नाव नाही पुकारलं ना, मी त्याला सांगतो तुमचं नाव पुकारायला। नाही काका, ओके, मी इथेच थांबणार आहे। अहो असं कसं, तुम्ही तर आमच्या तेजा प्रताप दादांच्या सौभाग्यवती माईसाहेबांच्या सूनबाई, तुम्ही तर स्टेजवर यायलाच हवं। चला। एक मिनिट काका, तुमचा ना नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय। अहो मी माई साहेबांची हेल्पर म्हणून आली, म्हणजे त्यांना काही लागलं, कशाची गरज असली की त्या मला बोलवतात, म्हणूनच तर त्या कार्यक्रमांना घेऊन जातात ना मला त्यांच्यासोबत। हो ना माई साहेब? एक मिनिट। चप्पल खराब झाली होती तुमची। कसं आहे ना काका, घरात सर्वात मोठ्या आहेत त्या, त्यांची मदत आम्ही नाही करणार तर कोण करणार? अरे वा, छान छान छान। माई साहेब, काहीही लागलं तर सांगा हा, मी इथेच आहे। आता मी आदरणीय माईसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे। कुणासाठी आई साहेब, कुणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या माई साहेब, माई साहेब।